मी एक स्वतः शेतकरी आहे. ज्यावेळेस मी इलेक्शन लागतं गावामध्ये, ज्या टायमिंगला मी गावामध्ये फिरतो ना, तर त्या टायमिंगला गावामध्ये काय वातावरण असतं की बाबा आज कुठं जेवायला जायचं, आज आपल्याला कोण पैसे देईल किंवा मताचा बाजार काय फुटेल, ह्या सगळ्या गोष्टी मतदार लोकांच्या डोक्यात येतात. आणि मग इलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांचा उमेदवार निवडून येतो किंवा पडतो. जो उमेदवार निवडून येतो तो उमेदवार त्यांची कामं करत नाही, तो त्याचे खिसे भरतो. पण सत्य परिस्थिती जर बघितली तर त्या उमेदवाराचं तरी काय चुकलं आहे? जर इलेक्शनला प्रत्येक मताला 5-5, 3-3, 4-4 हजार रुपये द्यायला लागत असतील तर ते काढायला देखील लागतील ना, कारण तो त्याचं घर घाण ठेवून इलेक्शन लढवतो आणि तुम्हाला फिरवतो. ते फिरून झाल्याच्या नंतर त्यांनी ते पैसे वसूल केलेच पाहिजे ना. मग ह्याच्यात त्या पुढच्या माणसाची चूक नाही आहे किंवा उमेदवाराची चूक नाही आहे. ह्याच्यात तुमच्या आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांची चूक आहे की आपण इलेक्शनमध्ये पैसे घेतले पाहिजे की नाही, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण.